झाली आली पक्षांचा किलबिलाट सुरू झाला. गाई वासरे मोठ्या घाबरू लागली आणि यातच चारा गवळी वाडा जागा झाला. मथुरे बाजारी जाण्याची आपापली तयारी करू लागला. रसिक हो, सादर बिंद हो, कटकट रवळे. हॅलो, अगं हिरा, अगं हे तारा, अगं पोरीनो, अगं आज मथुरेचा बाजार. रविराजा माथ्यावर आलाय. अगं पोरीनो, बाजाराला जायला उशीर होतोय. अगं आवरा, झाली की नाही तयारी? अगं हे पोरीनो, अगं हे चला. हिरा तारा उशीर झाला, उचला घागरी. हिरा तारा उशीर झाला, उचला घागरी.
मनपसंतीतून आलेलं बक्षीस असं आहे रामचंद्र दुधम यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयांचं भारदार बक्षीस आलेलं आहे. तसेच विजय बारगुडे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे श्रुती नितेश दुधम यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे जान्हवी ठीक व रुई ठीक यांच्याकडून आताच्या गाण्याच्या साठी वन्स मोर साठी 201 रुपयांचं भारदार बक्षीस आलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे गायकांनी रंगमंचावरती येऊन हे गाणे बोलायचे आहे, म्हणजेच वन्स मोर. आज मथुरेच्या बाजार जायचंय बघ. तुला मथुरेची वाट माहित आहे का ग? मला कालचा रस्ता आज आठवत नाही. मथुरेची वाट कशी काय लक्षात राहणार? हो चंद्रा, तुला तरी मथुरेची वाट माहित आहे काय ग? अगं हिरा, मला तू मुलीच माहित नाही बघ. चंद्राला विचार. अगं राजे, मला तर मुलीच विचारू नको बघ. मला जायचं होतं राजा बघला आणि गेले रत्नागिरीला बघ. आले लक्षात? अगं हिरा अगं राजे, त्या वरच्या आडीच्या मावशीला मारून बघ. अगं राजे, तिचा आणि माझा छत्तीसचा कडा आहे बघ. अगं चंद्रा, तू चाक मार मावशीला. अगं हिरा, माझा घसा बसलाय बघ. अगं थांबा नाचची नका करू, मीच मारते बघा. अगं मावशी ग मावशी. काय ग बोलतो? अगं मावशी लवकर आहे बघ, मथुरेला जायचंय. आता या मावशीची आठवण आली. सकाळी नटून बाजाराला निघाला, तेव्हा या मावशीची आठवण पण नाही झाली. आता कशी पडली का गरज या मावशीची? आले हा होय का मावशी, लवकर आहे बघ. वय माझं सरत जाए बाय 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 बाय. वय माझं सरत जाए तरी मी मावशी अजून तराणी हाय. तरी मी मावशी अजून तराणी हाय.
दमले का बाया दमले काय ग पोरीनो चाललात तरी कुठे बाजाराला जेवलीला जास्त दिसते मावशी माझी लवकर तुला आठवण झाली मग आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरेच्या बाजारात चाललोय पण एकीला मथुरेची वाट माहित नाही बघ तरीच म्हणलं मला तुम्ही हाक मारलात तरी कशाला अगं तुम्ही चालत करा नेसलात काय सांगितलंच पाहिजे सांगत्या घेतलं काय माझं नाव मधू विकायला घेतलं मधू तू त्या मामांना बाजू काय दुधू दुधू मामा काय नंबर लावताय काय हो बाजूला काय मग मावशी नवीन आहे बघ ती नवीन आहे तेव्हाच भुसभुशीत दिसते घेतलं काय? मावशी मी घेतली लस्सी तू घेतलीस लस्सी होय मावशी पण दिसते मग कशी अगं लाजतेस काय कसा आहे कोकणीस आवडलं काय हो हो बाजूला हो. काय मग सुकट बोंबील मावशी काय पण काय बोलतेस माझी काय पण काय बोलते मिली तू जेवलेली भरपूर दिसतेस मला होय मावशी पण अंगास कुठे लागलेली दिसत नाही काय वाटाणा खाल्लंस की कोबीची भाजी खाल्ली कोबीची भाजी तेव्हा ती फरफाटेली दिसते घेतलंस काय मी घेतलं ताक आणि या काकांच्या तोटात टाक काय ताक ताक हा तुला ये जरा बघ करतील वाटते तुला घेतला तरी कोण सोबत पोरीने या त्या तुला पोरी दिसताय मग चालेल मग बाजूला हो, बाजूला
तू लाजतेस किती? तुला हे मामा हवेत की ते मामा हवेत? चालतील दोघीला बघ. दोघं पण चालतील? हा चालतील बघ. काय सांगतेस काय? होय ग मावशी. घेतलंस काय? अगं मावशी, माझं नाव राजा आणि विकायला घेतलं बघ काजू. हा मामाच्या तोंडात टाकू काय काजू? टाक, पण सावकाश टाक बघ, नाही तर भिजत टाकते. काय सांगतेस काय? होय ग. जास्त हॅलो. बोलते. अगं मावशी, तुझ्यावरती पप्पू तेरेकर फिदा झालेत बघ. पप्पू तेरेकर यांचं म्हणणं आहे मावशीने सुंदर कडक असं नाव घ्यायचंय. त्यांच्याकडून तुझ्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे बघ मावशी. पप्पू तेरेकर. इवले इवले अर्णाचे इवले इवले पाय, इवले इवले अर्णाचे इवले इवले पाय. आमचे पप्पूराव कुठे दिसत नाहीत? दारू पिऊन पडले की काय? कडक मावशी. त्याचप्रमाणे प्रांजल पंकज ठीक, प्रांजल पंकज ठीक व सक्षम पंकज ठीक यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 151 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे नथुराम ठीक यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे विघ्नेश्वर साऊंड सर्व्हिस अँड लाईट, विघ्नेश्वर साऊंड सर्व्हिस अँड लाईट मठ कडुगाव यांचे मालक श्री मंदार बंडवे व शुभम कडू. विघ्नेश्वर साऊंड सर्व्हिस अँड लाईट मठ कडुगाव यांचे मालक मंदार बंडवे व शुभम कडू यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे निधी संतोष नाडनकर, त्रिता संतोष नाडनकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे नाडनकर फॅमिली, या कार्यक्रमाचे यजमान नाडनकर फॅमिली यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1601 रुपयांचं भारदार असं बक्षीस आलेलं आहे. तरी श्री सांब नमन मंडळ असणारे आम्ही त्यांचे लय लय भारी आभारी आहोत. धन्यवाद रसिक जनो, धन्यवाद. काय ग पूर्ण जायचं काय बाजारला? चला तर. हॅलो. तसेच भाऊ घाणेकर यांच्याकडून खास मावशीच्या भूमिकेसाठी 100 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. अगं मावशी, आता भाऊ घाणेकर यांचं नाव घ्यायचंय. सुंदर कडक असं नाव घ्यायचंय, भाऊ घाणेकर. भाऊराव, फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला, खर्च करते मी तुमच्यावर. अहो भाऊराव, फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला, खर्च करते मी तुमच्यावर. तुम्ही साईन करा तुमच्या चेकबुकवर. आणि रसिको, या मावशीला लाईक करायला विसरू नका तुम्ही तुमच्या फेसबुकवर. हॅशटॅग संदेश सुवारे. हो धनी, आपली सुनबाई कुठं दिसत नाही. हो कारभारी, चला आपण तिला शोधायला जाऊ. सार बाई आता कमी झाली, कशीला कडा माझी मोरा गेली. कशीला सार बाई आता कमी झाली, कशीला कडा माझी मोरा गेली. तुला कसा कळत नाही, तुला कसा कळत नाही. तिला रात बाई पुरत नाही, तरी मी पाळणा हलत नाही. तिला रात बाई पुरत नाही, तरी मी पाळणा हलत नाही. तिला रात बाई पुरत नाही, तरी मी पाळणा हलत नाही. तिला रात बाई पुरत नाही, तरी मी पाळणा
त्या सापत्ते मारतावे तरी हिला काय जमत नाय तरी हिला काय जमत नाय तिचा वय बायले गोडे जाय तरी बी पाडणालत नाय तिला रात काय पुरत नाय तरी बी पाडणालत नाय तिला रात काय पुरत नाय तरी बी पाडणालत नाय माझी नाचार बाई आता कमी झाली तिला कडा माझी मोळा गेली माझी नाचार बाई आता कमी झाली तिला कडा माझी मोळा गेली तुला कसा गो कळत नाय तुला कसा गो कळत नाय तिला रात काय पुरत नाय तरी बी पाडणालत नाय तिला रात काय पुरत नाय तरी बी पाडणालत नाय हो कारभारी ए कारभारी चालीस कुठं हो कारभारी काय सांगू तुम्हाला घरी आलो घरी सुनबाई कुठे दिसत ना शेजारी म्हणते तुमची सून कुठे दिसत नाही म्हणून धावत पुढे बघा दुधमांना विचारलं बाबा इकडे कुठे सून दिसली काय ते पण म्हणाले नाही धावत पळत इथपर्यंत झाले बघा मी पण दुकानकडे पात्र जमा गेलो होतो होय तेच मला होय काय करणार अहो सासूबाई तुमचं बदलवून झालं काय अगं तुला काय घरातून बाहेर निघते सांगता येत नाही काय अहो सांगू तरी काय तुमचे आपले सकाळपासून आहे डोसो ते माझ्या घर त्यांचं चाललं तरी काही अरे वय झालं म्हातारे घ्यायचं घ्यावं तरी काय म्हणले घेता नाही घेत ना घेतात नाही कधी बाथरूम गेले ना ते सुरत बाथरूम नाही काय हे रो आता हे घेऊन गेला करून चालले कुठे तरी आता बाबूचं नाव घे बाबूचं नाव नाव घ्या सांग आता करणार घरात काय हवा नको हे समजत नाही सासू तुझी बेकार आहे हो माझी सून चांगली आहे तशी हो कारभारी तू डोक्यावर चढून घेतलीस मग तू मला खायला मिळत नाही अन्न मला पहिला झाला आता मी आहे ना ही माझी लाडकी सून आहे कशी पण असो सासूबाई बाबा तापलेले नसताय हो तापलेले बाबा म्हणजे जाती कुठे विचार दिला तू सांगून गेले नाही ना मी सांगायचं म्हणले तुम्ही आला नाही घरी एक गोडचं नाव तरी घ्या बाबूचं या बाबूचं सासूबाई बाबूचं नाव घे काळोखातून दिसत नव्हतं म्हणून उड्या मारत तुला शोधत आली बघ पण ते मरून तुम्ही एक गोडचं नाव अडचण झाली माझी जरा बाजूला ठेवा माझ्या दादाची चांगलं आठवत नाही ऐका माझाच घे शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून राजाभाऊंचे नाव घेते सर्वांचा मान राखून
हे तुम्हाला नाही सांगितलेलं, एक कडकचं नाव घ्या, पण यांचंच घ्या. आता माझा घे, तू काय सांगायची गरज नाही तुला, तू माहिती बोलत नको. राहिलं बा कारभारी. तुझं माझं पटायचंच नाही. आता ऐका तर, हा, तू घे. कणकण कुठली मणमण माती, कणकण कुठली मणमण माती, मणा मातीच्या उभारल्या भीती चितारले काम. सासूबाईच्या पोटी आकाबाईच्या पोटी जलमले राम, राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं. 32 सुपाऱ्या 32 पाना, 32 पानाचा केला विडा, तोंडात विडा बोलू कशी, गळ्यात गंधन वाकू कशी, पायात पंजन चालू कशी, लेख तांब्यांची सून शिकरीची अस्तुरी शांताराम भरतांची. ऐकलं? ये बात. एक नंबर आता आहे. बाई, मी पुढे उभा आहे ना हो. हो, बाजारात जाते लवकर ये. हो. तुम्ही आधी जाऊन बाबांना थंड करा. चला कारभारी जाऊया. मी चाललो तुला. मी बाजारला चालले, काय घेऊन जाते आहे? दही दूध घेऊन चालले बाजारला. ते काय ना? हा पैशानं तुम्हाला देणार आहे, कधी घेत नाही 5 रुपये कधी. आता देणार आहे. कधी कशाला देते? पूर्ण हा मोत्याचा घाट, एक छोटस गोडचं गाणं तरी घ्या. मोत्या. करू शृंगारता शिरी घेऊ हे वाट, घाई करून साऱ्या निघू चला, जाऊ भरभर चढून या घाटाला, मथुरेच्या त्या बाजाराला, जाऊ भरभर चढून या घाटाला, मथुरेच्या त्या बाजाराला. करून
रसिकांच्या मनपसंतून आलेलं बक्षीस असं आहे शौर्या लाडणकर उर्फ बापू. शौर्या लाडणकर उर्फ बापू यांच्याकडून खास मावशीचे सासू-सासरे यांच्यासाठी 101 रुपयांचं बाजार बक्षीस आलेलं आहे. आणि सांब नमन मंडळ असणारी आम्ही त्यांचे लय लय भारी आभारी आहोत. धन्यवाद रसिक. धन्यवाद. किसन कन्हैया किसन कन्हैया मी देवकीचा हरी खेळ खेळी तो कुंजवली मी वाढलो नंदा घरी आठवावता या भुवरी आठवावतारा या भुवरी किसन कन्हैया देवकी तारी किसन कन्हैया देवकी तारी खेळ खेळी कुंजवली मी वाढलो नंदा घरी या भूतलावर अनेक दैत्य निर्माण झाले. गोरगरिबांना त्रास देऊ लागले. हा त्रास पृथ्वीला सहन झाला नाही म्हणून पृथ्वीने गायीचे रूप धारण करून ब्रह्मदेवांना शरण गेली. ब्रह्मदेव म्हणाले, देवकीच्या पोटी 8वा पुत्र जन्माला येईल. तेथे दृष्ट गावसाचे मरण आहे. बोला कुंडलिकावर दे 16 शस्त्र 360 गोपिकांचा मेला थाटमाट करून मथुरी बाजारी चाललेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे. ही कामगिरी आपण न करता आपल्या संगतीचे पेंद्या सुदामांना हाक मारली पाहिजे. अरे पेंद्या, हरी सुदामा. आलो देवा आलो. कृष्ण देवांचे आली हो खास गाई राखी तो कुंजवनास. कृष्ण देवांचे आम्ही हो खास
मूळ गावात एकच राजा देव कृष्ण माझा 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 देव कृष्णा मुझावाला जोगी देवी गोकुळाला सारी जगरी तुझे द्याला योगी नंदन सावळा देवी नंदन सावळा देवी नंदन सावळा देवा जो भेटीला माझा एकच राजा देव कृष्ण 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 माझा अरे पेंड्या, अरे आपल्या कृष्णदेवानी घाईने बोलवलंय, चला ते त्यांचं दर्शन घेऊ. कृष्णदेवांनी प्रणाम असो. आशीर्वाद असो. देव आम्हाला घाई कशाला बरं बोलवलं? 16 शस्त्र 360 गोपिकांचा मेला थाटमाट करून मथुरेच्या बाजरी चालले. त्यांचा रस्ता प्रतिबंध करा व एका पिंपळा झाडाखाली बसून ठेवा. तोपर्यंत मी गोकुळात जाऊन विश्रांती करतो. ठीक आहे देव. रे पेंड्या, ती कामगिरी तू करशील ना? आधी मी ऐकलंच नाही, मग काय सांगू तुला? मग ऐक तर. बोल. 16 शस्त्र. हा, पुढचं मी विसरलो. काय होतं? हा, 16 शस्त्र 360 गवळणी. पुढं काय झालं? थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले. मग जाऊ दे, आपल्याला काय? जाऊ देत काय, त्यांचा रस्ता अडवाय सांगितलाय. कशासाठी रे? कशासाठी म्हणजे कृष्णदेवानी दही दूध आपल्या गोकुळात ठेवायचं आहे. होय काय? मग ही कामगिरी तुला जमल ना? ह्या 360 आणि आपण 2. मग करणार कोण? मला वा जमायची नाही. मग मला एक माहितीये. कोण आहे बघ? अरे तो वाकड्या. अरे हा ता वरचा. अरे होय, त्याला हाक मार बघ. तो कामगिरी करत. करणार. हाक मारू? मार. रे वाकड्या, रे वाकड्या. अरे काय पेंद्या? अरे लवकर ये. कशाला? अरे दही दूध खायचंय. दूध आहे होय. होय. आलो हा. कामगिरी करील का? लय दिवसान आज या पेंड्यान हाक मारली बुबड्याला. तांदूळ माझे चुकले गेले वरच्या रानाला. 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 लय दिवसान या बेगान लय दिवसान आज या बेगान हाक मारली बुबड्याला. तांदूळ माझे चुकले गेले वरच्या रानाला. तांदूळ माझे चुकले गेले वरच्या रानाला. तिला शोध पाठ
तांबू गाय हरवले. गेली तरी कुठं? अरे काय सांगू तुला, तसा तसा शोधून शोधून घरी गेलो तर काय, माझी आजी मला काय म्हणाली, अरे वाकड्या 2 दिवस झाले आपले तांबू काय काय भेटत नाही. आजी म्हणाली कुठेतरी चौकशी करायला पाहिजे. चौकशी म्हणजे? अरे कुठेतरी बघावं लागेल. म्हणजे बघत होय? होय, तसाच मी हसणार इथून बांबर गावात आलो तर काय, तिथे मला रिक्षावाले श्याम नारायणकर भेटले. होय, ते मला म्हणाले अरे वाकड्या तू चाललास कुठं. तर मी त्यांना म्हणालो अहो 2 दिवस झाले माझे तांबू गाय हरवले. ते म्हणाले अहो आमच्या वाडीत एक चांगला माणूस बघणार आहे बघा. तो कोण रे? अरे तो पण म्हणजे काय, वसंत पेजे. अरे तो बघतो म्हणजे काय, चांगला माणूस आहे. मी तसाच श्याम नारायणकरांबरोबर वसंत पेजेंच्या घरापर्यंत आलो. वसंत पेजे चुलीजवळ बसलेले होते. अरे राग घेऊन मंत्र फुकत होते. अरे जामीन आहे, मंत्र फुकत होते. त्यांचा मंत्र कुठला होता, आकस माकस फोकस. अरे आकस माकस फोकस. वसंत मामाने हा मंत्र म्हटला. मला काय म्हणाले, अरे वाकड्या असाच घरी जा आणि डाव्याला पेंडा बांधून ठेव, तुझी गाय आपोआप वाड्यात येईल. अरे मी काय म्हणालो, डाव्याला पेंडा काय अख्खी अडवी बांधतो, पण माझी गाय वाढत आली पाहिजे. वसंत मामांचा गुण काय मला पटला नाही. तसाच मी पुढे गेलो तर काय, तिथे मला तुकाराम पेजे भेटले. होय, ते म्हणाले अरे वसंत पेजे कशाला गेलास, त्याच्यापेक्षा जालिम माणूस आमच्या वाडीत आहे. तो कोण रे? अरे तो कोण म्हणजे काय, रामचंद्र दुदम. अरे ते बघतात म्हणजे काय, चांगलीच चौकशी करतात. मी तसाच त्यांच्या घरापर्यंत गेलो. रामचंद्र दुदम असेच बसलेले होते. डावीकडून दे उजवीकडे सोड. उजवीकडे सोड? अरे म्हणजे पानं मारत होते, डावीकडून उजवीकडे सोड. त्याने आपला मंत्र फुकलानी. अरे मंत्र फुकलानी म्हणजे काय, हलवा धोतर सोडा केलं. मी घाबरलो. मला ते म्हणाले अरे वाकड्या तू असाच घरी जा आणि भरलेल्या पिंपात 2 दिवस बसून राहा, तुझी गाय आपोआप वाड्यात येईल. मला काय त्यांचं पटलं नाही. मी त्यांना म्हणालो अहो मी जर भरलेल्या पिंपात 2 दिवस बसून राहिलो तर माझी गाय बघायला मी तरी जिवंत राहिलो पाहिजे ना. बरोबर आहे. तसा पुढे आलो तर काय, तिथे मला तुकाराम पेजे भेटले. ते म्हणाले अहो तुमच्या गायच्या पाठून भाऊ गणेकरचे 2 काले बैल गेलेले आहेत. काय म्हणतो, मला इथे कुठेतरी गाय आहे. तांदूळ, सूर्य, या. काय वाटतं?
जमली अशी ना खाली बस. जायचे मला मारायचे असती तर. काय कोणाचे उभी राहा. म्हणजे काय गाय कोणाचे माझे. हे मामा तांबूबाईला आता वाड्यात बांधून दे. मारला तर फास लावून देईल पण. काय मारून नाही घेऊन जा. तू पण लावी तुझी गाय पण लावी साडी. ठीक आहे घेऊन जा. मला कशासाठी बोलवलात. अरे वाकडे आपल्या दही दूध पाहिजे ना. होय त्यासाठी आपल्या गवळणीला अडवायला लागेल. काय म्हणतोय. कुठे आहेत त्या गवल्याच्या ह्याच पोटी? वाटेने येतात बघ. ठीक आहे येऊन दे त्याला. बसलो त्यांना. बघ इकडूनच येत असतील. ठीक आहे. जगा मगा हिच्याकडे बघा. हाय. तर तुम्ही आहेत तरी कोण? आम्हासनी ओळखलाच नाही. ए तुझं नाव काय रे. माझं नाव सुदांबा. त्याचं नाव सुदांबा. त्याचं नाव पेदांबा. त्याचं नाव पेदांबा. याचं नाव सुदांबा. आणि माझं नाव वाकडांबा. आणि ही कोण. हापूसांबा. कोथापुरी आंबा होय. ही आमची नावं झाली. तुमच्या गावांची नावं काय मग? ए तुझ्या गावाचं नाव सांग. माझ्या गावाचं नाव टेकवली. कोणाला? या गावाचं नाव आहे टेकवली. काय मेल्याचं? माझ्या गावाचं नाव वाकवली. आणि आमचं लावकणवाडी. गावगरवाडी होय. त्याचं टेकवली. त्याचं वाकवली. आणि माझ्या गावाचं नाव आहे फाकवली. एकवली, वाकवली आणि पाकवली काय विषय काय? हे आमच्या गावांची नाव आहे. फूल है गुलाब का किसी को देने का नहीं. फूल है गुलाब का किसी को देने का नहीं. हा वाकड्या गेला कवल तोडायला. फिर भी वे झुकेंगे नहीं. अरे मेल्या, केसांच्या बू मध्ये घालते मी गुलाब. केसांच्या बू मध्ये घालते मी गुलाब. आणि मेल्या होतं तुला सारखे जुलाब. काय बोलते. मला वाटतं का हिलाच नाव घेता येतं. हा मी पण काय कमी नाही आहे. अंड्यावर अंडे सात. काय अंड्यावर अंडे सात. मधल्या अंड्याला पडलं बघ. अंड्यावर अंडे सात. मधल्या अंड्याला पडलं बघ. ही मावशी बसली पाटावर. ही मावशी करते पोक. मेला दिसतोय कंदी पेड्यावाने पण हाय काळ्या रेड्यावाने. तू तोर त्या मावशीवर लाईन मार. लांबच्यानी शिट्ट्या मार आणि जवळच्यानी मिट्ट्या मार. हा मेला चिरपाटलीला कशा? हिला सांगून ठेव. हिची कुल्फी उडून टाकी ना. जवान होती मैना तेव्हा घरात जागा होईना. पण म्हातारी झाली मैना तेव्हा कुत्रा सुद्धा
नाही ना. झालं तुझं तुझं काम तरी काय आहे? तुम्ही काय काय आणणार ते आम्हाला समजलं पाहिजे. के जुल्फेदार केस कोणाचे आहेत? हे जुल्फेदार केस म्हणजे माझेच आहेत ते वाढवायला पण लागतात. असेच होत नाही ते. पोरीनो तुम्ही काय काय केलं सांगा जरा याला. वाकड्या हा माझं नाव मधू विकायला घेतलं होतं तू. तुझं नाव मधू. तू विकायला घेतलास दुधू. चल या बाबूला जाऊन पाजू. चल तर मग. दुधू हो बाजूला मुस्काट टाकीन फोडून. अरे वाकड्या हा हा मी घेतला हलवा. काय घातला? हलवा कोणता गाजराचा की काकडीचा? गाजराचा. गाजराच होय. हा, तू घेतलास हलवा. दाखवील माझा जलवा. आय शप्पर एवढा तुझा मोठा जलवा आहे हो बाजूला. अरे वाकड्या, मी घेतलं ताक आणि या पेंड्याच्या तोंडात टाक. काय म्हणाली? मी घेतलं ताक आणि या पेंड्याच्या तोंडात टाक. हे पेंद्या तीच वाट बघ. हे काय काय टाक हो बाजूला. टाक म्हणतय. तू काय घेतलंस गो? अरे वाकड्या माझं नाव प्राजू विकायला घेतलेत बघ काजू. तुझं नाव प्राजू. तू विकायला घेतलंस काजू. हो मामा चला मागे जाऊन भाजू काजू. हो बाजूला. झालं. होय अगं तुझं नाव काय? अरे मेल्या माझं नाव सकू. हा. माझ्या नवऱ्याचं नाव विकू. तुझं नाव सकू. तुझ्या नवऱ्याचं नाव भिकू. आणि मी घेतले विकायला चिकू. काय म्हणतेस काय? तुला तिथं जाऊन 5 मिनिटं बसावं लागेल. अगं पोरीनो तुम्ही दमला असाल ग तुम्हाला विश्रांती घ्या. मी गोकुळात जाऊन गाई गुरांचा सांभाळ करा. तोपर्यंत मीला बसवून येतो. बसवशील ना? हा चला बा, आता बोला. नाटू. अगं मावशी ह्या साऱ्या पोरी बसल्या. तुला काय बसता येत नाही होय? अरे मेल्या मला बसता येत नाही. मग तू कशी काय बसते? हे काय होय? बसल्याशिवाय बसत नाही होय? हो वाजीव रे.
कंस मामाच्या वदाला, ऐकून घे राधे माझा जन्माचा दिला, समजून घे राधे माझा जन्माचा दिला, ऐकून घे राधे माझ्या जन्माचा दिला, समजून घे राधे माझ्या जन्माचा दिला. राधे ऐकलीस का माझ्या जन्माची गुन्हा? आशीर्वाद असो. राधे राम साधे अद्भुत झाले की नाट्यावर पूर्ण कर. सांज ढळली रे काना, जाऊ दे घरी, करू नको हट्ट, आता तू श्रीहरी, करू नको हट्ट, आता तू श्रीहरी. तुझ्या माझ्या प्रेमाची प्रीत निराळी, भक्तिमय प्रीत आहे जगावे गळी, भक्तिमय प्रीत आहे जगावे गळी, भक्तिमय प्रीत आहे जगावे गळी. वेडी दिवाणी विराधा तुझी बावरी, करू नको हट्ट आता तो श्रीहरी. भावना तुम्हारा हेच मधुरी, सासोरडेल मला रे जाऊ दे परतुनी, सासोरडेल मला रे जाऊ दे परतुनी, सासोरडेल मला रे जाऊ दे परतुनी. वाट माझी सोड आता तू लाडक्या हरी, करू नको हट्ट आता तो श्रीहरी. जाऊ दे घरी, करू नको हट्ट आता तो श्रीहरी, करू नको हट्ट आता
कोकणातील युट्यूबर सुदेश पेजे व युट्यूबर कुणाल तांबणकर, कोकणातील युट्यूबर सुदेश पेजे व कुणाल तांबणकर यांच्याकडून आताच्या गीतासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. तरी त्यांचं असं म्हणणं आहे की आता झालेलं हे गीत वन्स मोर झालं पाहिजे. हॅलो, रसिक प्रेक्षकांच्या मनापासून आलेलं पारितोषिक शौर्य व श्लोक सचिन लोक, शौर्य व श्लोक सचिन लोक यांच्याकडून आमचे ढोलकीपटू यांच्या खास ढोलकी वादकासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 251 रुपयांचं पारितोषिक आलंय. तरी श्री सामरवन मंडळ आमच्याद्वारे आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. मथुरेचा बाजार बंद झाला, 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 मथुरेचा बाजार बंद झाला. बातमीकडे कौस राजाला, बातमीकडे कौस राजाला, बातमीकडे कौस राजाला, बातमीकडे कौस राजाला. कौस राजानी गोली चालला, कौस राजानी गोली चालला, कौस राजानी गोली चालला, कौस राजानी गोली चालला. निघून चला राजा दरबाराला, 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 निघून चला राजा दरबाराला. शिपाई ठेवलेत पाऱ्याला, शिपाई ठेवलेत पाऱ्याला, शिपाई ठेवलेत पाऱ्याला, शिपाई ठेवलेत पाऱ्याला. शिपायांचा पाराकडे कोट, शिपायांचा पाराकडे कोट, शिपायांचा पाराकडे कोट, शिपायांचा पाराकडे कोट. शिपाई व चाललेत धोकात, शिपाई व चाललेत धोकात, शिपाई व चाललेत धोकात, शिपाई व चाललेत धोकात. मथुरेचा बाजार बंद झाला, मथुरेचा बाजार बंद झाला, मथुरेचा बाजार बंद झाला, मथुरेचा बाजार बंद झाला.
दुपारी 10 वाजता भरतो दुपारचे 12 वाजले तरी गवळीचा पत्ता नाही हो माझ्या विचारला प्रश्नाची नीट उत्तर द्या नाही तर फोडून काढली जाईल कृष्ण असेच कोण माझा परमित्र क्रोध या नाही तर प्रार्थना कर कोण क्रोध समारंभासाठी कृष्ण बदलामध्ये आमंत्रित करा
महाराजांच्या सेवेत ना आशीर्वाद असो प्रधान अक्रोड. तुम्ही सांगितलेली कामगिरी कृष्ण प्रेमा घेऊन आलाय. थोर अक्रोड आपण रंगमय जाऊन विश्रांती करावी. काय हरकत नाही, मिळत नाही. या तुम्ही. अरे विकास